नमस्कार, मी पोपट पेटेकर. नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 17वं राज्यस्तरीय शब्द साहित्य संमेलन अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतंय. सर, काय सांगाल? मोठ्या उत्साहात ह्याची सुरुवात झालेली आहे आणि मोठी संख्या आपल्याला इथं पाहायला मिळते. आजच राज्यस्तरीय 17वं साहित्य संमेलनाचं राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे, त्याचप्रमाणे शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप व सर्वच इतर मान्यवर नगरसेवक असतील, महापौर व सर्व साहित्य संमेलनाची टीम यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालेलं आहे. त्याप्रमाणे आता इथून पुढे भरपूर कार्यक्रम त्यामध्ये आम्ही आयोजित केलेले आहेत. कवी संमेलन असेल, पुस्तक प्रकाशन असेल, असं मी घडलो, असे भरपूर कार्यक्रम आहेत. मी आपल्या माध्यमातून सर्व नगरकरांना विनंती करतो की जे काही आम्ही आपल्यासाठी हे एक पर्वणी ठेवलेली आहे त्याचा लाभ घ्यावा. उद्या त्याचा समारोप होणार आहे, तर जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहू. खरं तर या शब्दगंध साहित्य संमेलनाला युवकांची मोठ्या प्रमाणात गर्दी इथं आपल्याला पाहायला मिळते. आता आजकाल जे काही सोशल मीडिया असेल, मोबाईलचा जमाना आहे, पण त्यामध्ये पण आपण जे आमचा उद्देश होता की यामधून या साहित्य संमेलनातून मोठ्या प्रमाणात युवक यामध्ये सामील व्हावे व जे काही पुस्तक वाचन आज कमी होत चाललंय ते वाढावं, अशीच आमची एक अपेक्षा होती व ती युवकांनी नक्कीच पूर्ण केली असं मी या ठिकाणी सांगतो. खरं तर युवकांचा या साहित्य संमेलनात मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने या साहित्य संमेलनात सहभागी व्हावं असं स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी आपल्याला इथं सांगितलंय. पोपट पिटेकर, अहिल्यानगर.